महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात। अशाच परिस्थितीत खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये 2 पुरुष रुग्णांवर यशस्वी स्वॅब यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं। दोन्ही रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती, परंतु त्यांच्या पत्नीचे रक्तगट जुळत नव्हते। या परिस्थितीत स्वॅब प्रत्यारोपणाचा मार्ग निवडण्यात आला। परस्पर अदलाबदल करून दोन्ही पत्नींनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान केला आणि दोन्ही रुग्णांचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या पूर्ण झाले। खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्स येथे हे यशस्वी प्रत्यारोपण पार पडले। डॉक्टर शरणकुमार नरुटे, संचालक यकृत प्रत्यारोपण आणि HPB शस्त्रक्रिया मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या नेतृत्वाखाली यकृत रोग HPB शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टीमने हे स्वॅब यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले। लिव्हर ट्रान्सप्लांट, स्वॅब ट्रान्सप्लांट अगदी चांगलं झालं। स्वॅब ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर दिले, याला स्वॅब म्हणतात। दोन्ही सर्जरी छान झाल्या। डोनर 7व्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपियंट 10-11 दिवसामध्ये डिस्चार्ज झाले। आमच्यासाठी ते सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं, फिरणं, खाणं, पिणं सगळं रिझ्यूम झालेलं आहे। त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढे त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे। घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी, एक साधारण 2-3 महिने निघून गेले तर युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात। आता समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर 100 लोकांना लागत असेल तर अगदी 5-10 लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं, इतकं इंडियामध्ये तफावत आहे। तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे, ब्लड ग्रुप मॅच नाही होत। तर अशा पद्धतीनं स्वॅब ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॅब ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे। दुसरा मेडिकवरचा ॲडव्हान्टेज काय आहे, आपले पूर्ण इंडियामध्ये 25 हॉस्पिटल्स आहेत। त्यामुळे एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे, दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे, अशा सिनारिओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला स्वॅब ट्रान्सप्लांट करता येऊ शकतं। तो एक मेडिकवरचा ॲडव्हान्टेज आहे 25 एक हॉस्पिटल असल्यामुळे पूर्ण इंडियामध्ये। जेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे, पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे, निग्लेक्ट नाही केलं पाहिजे, तपासण्या केल्या पाहिजे। कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे। जर कावीळ एखाद्याला झाली, सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल, आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही, पण असे काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे, कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले ट्रान्सप्लांट पर्यंत पोहोचतच नाही पेशंट, बरा होऊ शकतो। टाळाटाळ करण्यानंच मग तिथपर्यंत ट्रान्सप्लांट पर्यंत विषय अवघड होऊ शकतो। त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे, बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागले। त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि ते तिथून पुढे काळजी घ्यायला सुरू करतात आणि अगदी लिव्हर सिरोसिस होईपर्यंत जात नाहीत, त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते। तर माझी खूप छान आहे आणि त्या 4 टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला 8 सर्जन तर लागलेच, आम्हाला टोटल ऍक्च्युअली 10-12 सर्जन लागतात। 4 भूलतज्ञ मिनिमम झाले तसे 8 लागतात। तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे, त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं, मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं, मग दुसऱ्याचं लिव्हर, मग ते सिंक्रोनाइज सगळे 4ही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं। हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर ICUची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात, मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे, ट्रेन्ड स्टाफ असणे, तेवढे नंबर ऑफ पीपल असणे, मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूट कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी। पहिली गोष्ट म्हणजे ही खूप दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे जी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये संपन्न झालेली आहे। पूर्ण स्वॅब ट्रान्सप्लांटेशन ही खूप एक दुर्मिळ याच्यामध्ये आपण मोजतो। तर असे आजार नाही व्हावे म्हणून सगळ्यात मेन कारण असतं अल्कोहोल असतं, दुसरं असतं की लिव्हरवरती फॅट जमा होणं, तिसरं म्हणजे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C आणि एक अजून दुर्मिळ आजारांमध्ये येतो ऑटोइम्युन हेपॅटायटिस, म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आपल्या लिव्हर विरुद्ध लढते। तर यापैकी खूप सारे आजार आपण नॉर्मल टेस्टद्वारे पण शोधू शकतो, ज्याला म्हणतात लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, सोनोग्राफी होते पोटाची आणि एक फायब्रोस्कॅन म्हणून टेस्ट असते, फायब्रोस्कॅन ऑफ लिव्हर। तर ह्या टेस्टद्वारे आपण जो भविष्यात होणारा आजार आहे सिरोसिस ऑफ लिव्हर हा टाळू शकतो।
डोनर पुढे येत नाही याचं मेन कारण असतं की पहिले तर त्यांचा ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. एक भीती असते की माझं लिव्हर काढण्यात येणार, तर आपण डोनरचं पूर्ण लिव्हर काढत नाही. जसं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मध्ये एक किडनी काढली जाते, त्याच्यात एक पार्ट काढला जातो. त्याच्यासाठी खूप सारे आपण स्कॅन वगैरे करतो. किती तो पार्ट पण आपण ठरवतो एक स्कॅन केल्यानंतर, एक सिटी स्कॅन केल्यानंतर त्याचा किती पार्ट ऑफ लिव्हर काढला जाणार. तर ती तज्ञ डॉक्टरांच्या भेटीनंतर, तज्ञ डॉक्टरांच्या कन्सल्टेशन नंतर खूप साऱ्या पेशंटचं भीती जातं. ते पेशंट पुढे पण येतात आणि ते डोनेट करण्यासाठी रेडी पण होतात. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.